हॅलो नमस्कार. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. श्रोते हो, दिवाळीनंतर तुळशीचं लग्न झालं की लग्नाचा जो सीझन सुरू होतो तो अगदी मे जून पर्यंत चालू राहतो. लग्न म्हटलं की हौस मौज आलीच. सगळ्यांनाच आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न अगदी थाटामाटात आणि जरा हटके व्हावं असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या आयडियाच्या शोधात असतं. मग त्या गिफ्टिंग आयडियाज असोत, डेकोरेशनच्या असोत किंवा देवाणघेवाण करताना विधींमध्ये असलेल्या प्रेझेंटेशनच्या आयडियाज असोत. आणि या सगळ्यामध्ये कलाकुसर किंवा कलात्मकता ही आलीच. अशाच कलात्मक वस्तूंचा, डेकोरेटिव्ह आर्टिकल्सचा बिझनेस करणाऱ्या दोन मैत्रिणींशी आज आपण गप्पा मारणार. आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करायच्या आधी या दोघींचं फील्ड टोटली वेगळं होतं. मग त्या एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. भेटूया कुंदन क्रिएशन्सच्या अमृता फडके आणि निलिमा शिंत्रे यांना. नमस्कार अमृता. नमस्कार. नमस्कार निलिमा. हिच्यासारखी हिटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. अमृताताई, मला सांगा की हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी तुमचं क्षेत्र काय होतं? मी मायक्रोबायोलॉजी घेऊन ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर मी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. अच्छा. आणि त्या अनुषंगाने मला बऱ्याच नोकरीच्या संधी चालून आल्या. बरं. त्यातली पहिली माझी नोकरी होती आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मध्ये. ओके. तर तिथे मला आयुर्वेदाचा अभ्यासही करायला मिळाला आणि भरपूर माहितीही झाली. बरोबर. नंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचं सेटिंग करायचं. अच्छा. तर मग ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकल्यावर तिथेही मला खूप छान अनुभव मिळाला. काही दिवस तिथे काम केल्यानंतर माझी दुसरी नोकरी होती इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्शन. अरे वा. तर ती खूप नामांकित संस्था आहे. आणि तिथे काही वर्ष काम केल्यानंतर मला आणखीन चांगली संधी मिळाली आणि मी कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये कामाला लागले. तर तिथे काही वर्ष काम केल्यानंतर मला मातृत्वाची चाहूल लागली. ओके. आणि गरोदरपणातल्या काही अडचणींमुळे, काही प्रॉब्लेम्समुळे मला ती नोकरी सोडायला लागली. आणि मला इतका तो धक्का होता की मी एवढं छान सगळं ब्लड कॅन्सरवर रिसर्च करत होते आणि अचानकपणे मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता बेड रेस्ट घ्यायला. मग इथे नोकरी सोडली. आणि माझे पती चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी सांगितलं की तू घरी बसून कंटाळण्यापेक्षा तू युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, LIC ऑफ इंडिया किंवा कंपनी डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड यांच्या एजन्सीज का घेतली. त्या एजन्सी घे, तुला मी घर बसले सगळे बिझनेस मिळाले. आणि मग मी ते काम, माझ्या पुढे काही पर्यायच नव्हता. ते काम एकदम मी सायन्स मधून कॉमर्स मध्ये आले आणि मला तिथेही खूप शिकायला लागलं कारण मला तिथला ABC ही माहिती नव्हतं. मग मी ते शिकले, आत्मसात केलं आणि मग हळूहळू त्या बिझनेस मध्ये मी पडले. आणि गेले 25 ते 30 वर्ष आता मला होती. मी तो व्यवसाय प्रामाणिकपणे नेटाने अजून करते आहे. आणि आणखीन ह्याला एक टर्न मिळाला. तो टर्न कसा मिळाला ती माझी मैत्रीण निलिमा सांगते. पण निलिमाताई, तुमचं क्षेत्र काय होतं हा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी? मी जवळजवळ 17-18 वर्ष म्युझिक टीचर म्हणून काम केलं. बरं. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो एक टप्पा येतो, वेळ येते, बरोबर, की मुलं चांगली सेटल झालेली असतात आणि हाताशी भरपूर रिकामा वेळ असतो. करेक्ट. आणि तो वेळ चांगल्या रीतीने कसा घालवायचा हा खरं तर मी आणि अमृता आम्हाला दोघींना एकाच वेळेला प्रश्न पडला. आणि आम्ही सातत्याने एकत्र असतो. तर मग असं वाटलं की आपण एखादा व्यवसाय का सुरू करत नाही. आणि मग असं लक्षात आलं की जवळच दिवाळी आहे आणि सगळीकडे वर्कशॉप चाललेली आहे. बरोबर. दिव्यांची वगैरे. तर आम्ही रेग्युलर ट्रेनिंग घेतलं एकीकडे आणि असं ठरवलं की आपण दिवाळीसाठी गिफ्ट आर्टिकल्सचा व्यवसाय सुरू करूया. आणि असा तो सुरू झाला. बरं. पण मग तो तुम्ही एनहान्स कसा केला बिझनेस? त्याच्यासाठी आम्हाला दोघींनाही बरंच मार्केट रिसर्च आधी करायला लागलं. बरोबर. कारण आम्ही पूर्णपणे ह्या बिझनेस मध्ये नवीन होतो. मग त्याच्यासाठी आम्ही अनेक दुकानांमधनं फिरलो पहिल्यांदा. मग त्यांचे आयटम्स कसे आहेत ते बघितले, त्यांचं फिनिशिंग कसं आहे ते बघितलं. त्याच्या जोडीने आम्ही भरपूर एक्झिबिशन्स पण बघायला जायचो. आणि त्या एक्झिबिशन्स मधनं तर आम्हाला भरपूरच काही काही नवीन बघायला मिळालं, सगळ्या आयडियाज मिळाल्या. आणि ते तिथनं मटेरियल कुठलं वापरतात, कोणत्या क्वालिटीचं असतं किंवा ते काय काय पद्धतीची प्रॉडक्ट्स बनवतात की ती आम्हाला पण काही लिमिटेशन्स असायची की आम्ही सुरुवातीलाच बनवू शकू की नाही असं कॉन्फिडन्स नसायचं. मग ती हळूहळू आम्ही प्रदर्शन
प्रदर्शनं बघून, दुकानांना भेटी देऊन, सगळं आम्ही थोडंसं रिसर्च करून असं सगळं आम्ही एकूण ते आत्मसात करत गेलो आणि हळूहळू आम्ही आमची क्रिएटिव्हिटी वापरून नवीन नवीन सुरुवात केली तयार करायला. पण मग कुठल्या वस्तू साधारण तुम्ही तयार करता? काय झालं की आम्ही सुरुवातच म्हणजे दिवाळीला म्हणजे पहिलं एक्झिबिशन. अच्छा. त्याच्यामध्ये नॅचरली दिवे, बरोबर, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे, काही धातूचे बनवले होते, त्याच्यानंतर फ्लोटिंग दिवे, आजकाल खूप त्याची फॅशन आहे, ते बनवले. त्याच्यानंतर साधारण एक सणांना जे आपल्याकडे लागतं की कुयऱ्या, त्याच्यानंतर मग तोरणं, लटकन म्हणजे सजवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात की ज्या प्रेझेंटेबल आहेत, तर त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली. पण ते काय झालं की गणपती ते दिवाळी इथपर्यंत त्याचं मार्केटिंग चांगलं व्हायचं. पण त्याच्यानंतर मग असं वाटलं की त्याच्यानंतर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर मग आम्ही लग्नांचं सगळं जे डेकोरेशन आपण करून ज्या वस्तू म्हणजे मांडू शकतो, ठेवू शकतो, ते मग आम्ही काय केलं, एक महिनाभर त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं. कारण खूप बारीक सारीक गोष्टी असतात आणि तशा कठीण आहेत त्या करायला, तर त्याचं ट्रेनिंग घेतलं. आणि मग नंतर आम्ही एक गुरुजींना ज्या ज्या गोष्टी लागतात लग्नासाठी त्या प्रेझेंटेबल कशा करता येतील ते सगळे प्लॅटर, आणि ते नंतर आम्ही दाखवू तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी आम्ही वाढवल्या आमच्या. तेच मी आता म्हणणार होते की या सगळ्या वस्तू आपण चर्चा करतोय तर आपल्या प्रेक्षकांना ती बघायची नक्कीच उत्सुकता असेल, तर आपण दाखवूया. नक्की. हे काय आहे? आपल्याकडे भिणीला जे तोंड धुण्यावरती सामान देतात ना, तर ते कसं डेकोरेटिव्ह देण्यासाठी आम्ही हा छान सुंदर प्लॅटर बनवलाय. त्याच्यामध्ये आरसा आहे, त्याच्यामध्ये करंड आहे, बांगड्या आहेत, कंगवा आहे. वा, फारच सुंदर. हा आहे गौरी हार. ओके, मस्त. हा डेकोरेट केलेला नारळ आहे, हा करवलीला हातामध्ये करादेवा आपण कलशावरती ठेवण्यासाठी. खूप सुंदर. हा एंगेजमेंट प्लॅटर आहे. अच्छा. हा जो ज्वेलरी बॉक्स दिसतोय ह्याच्यामध्ये तुम्ही अंगठ्या ठेवू शकता. अच्छा. आणि त्याच्या भोवती जे दिसतंय ती महिरप आहे, ताटाभोवती जेवताना ठेवण्याची गोष्ट आहे ती. तर अशा आम्ही 2 प्रकारच्या केलेल्या आहेत इथे. अच्छा. ही पण दुसरी महिरपच आहे. आणि आतमध्ये जी दिसते ती पूजा थाळी किंवा ओवाळण्यासाठीची थाळी आहे. मग त्याच्यात कुंकवाचा करंडा आहे, दिव्याची सोय आहे. ओके, खूपच छान. आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा पुन्हा एक एंगेजमेंट प्लॅटर आहे. या 2 गोलांवर एक मुलीची एक मुलाची अशी अंगठी तुम्ही ठेवू शकता. अच्छा. आणि खाली खूपच डेकोरेटिव्ह आहे ते, त्यामुळे त्या अंगठ्या ठेवून तुम्ही तो एंगेजमेंट प्लॅटर म्हणून वापरू शकता. मस्त. आता आम्ही तुम्हाला अंतरपाट दाखवतोय. ओके. वाव, प्रिटी. थँक्यू. पण मला एक प्रश्न पडलाय की हा अंतरपाट एखाद्याने विकत घेतला तर त्याचा नंतर काय उपयोग? खरं तुम्ही म्हणता ते, पण त्याच्यासाठी आम्ही भाड्याने तो द्यायचा ठरवतो. ओके, ग्रेट आयडिया. थँक्यू. खूपच सुंदर होत्या या सगळ्या वस्तू. पण मला आता सांगा, गेली 3-4 वर्ष तुम्ही हा बिझनेस करताय, तर तो करताना काही लक्षात राहण्याजोगे असे काही तुम्हाला अनुभव आले असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडते. हो, अनुभव असे बरेच आले, पण सगळे पुष्कळचे चांगलेच अनुभव आले. बरं. कारण मोस्टली सगळं आमचं प्रदर्शन बघायला बायका जास्त येतात, तर प्रत्येक बाईला असा प्रश्न पडायचा की हे घेऊ का ते घेऊ. हे ऐकलं की असं वाटायचं खरंच म्हणजे आपल्याकडे खूप व्हरायटी आहे आणि लोकांना सगळीच प्रॉडक्ट्स आवडतात आणि त्याच्यातनं पुढचं घ्यायचं हा त्यांना प्रश्न पडतो. मी नक्कीच चांगली यश होतं. आणि त्यातनं एक आम्हाला प्रेरणा मिळत गेली की हे असं आपल्याला अनुभव येत आहेत, म्हणजे आपण आणखीन चांगलं काहीतरी करू शकतो. तर दुसरा एक अनुभव असा होता की एका ठिकाणून आम्हाला 6000 वस्तू बनवायची अशी ऑर्डर आली. आम्ही खूप खुश झालो आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला सुरुवात केली की मटेरियल कुठनं मिळवायचं किंवा कशी आपण प्लॅनिंग करून कसं टाइम मॅनेज कसा करायचा आणि एवढ्या वस्तूंचा पुरवठा त्यांना वेळेत कसा करायचा या विचारात आम्ही गर्क होतो. आणि एका दिवशी आम्हाला त्यांनी असं पण सांगितलं की उद्या आलात तर आम्ही तुम्हाला चेक देऊ. म्हणजे आम्हाला तर असं वाटलं का आम्हाला ऑर्डर मिळाली, पण काय शेवटच्या क्षणाला घडलं आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही. पण आमच्या हातातनं ते काम गेलं आणि आम्हाला इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण म्हटलं ठीक आहे, आपल्या नशिबात असतं ते पुन्हा सुद्धा कधीही आपल्याकडे येऊ शकेल. आपलं जर चांगलं काम झालं तर कामच आपल्याकडे परत आपल्याला ओढून घेईल असं वाटलं आणि आम्ही ते विसरून पुन्हा कामाला लागलो.
मला आणखीन एक विचारायचं आहे की महिलांना जर बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं सांगू का, म्हणजे कोणाला सल्ला देण्या इतकं आम्ही स्वतःला मोठं समजत नाही, पण गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही व्यवसाय करताना आम्ही ज्या गोष्टी फॉलो केल्या आणि आमचा व्यवसायाचा एक जो आलेख बघितला तर त्याचा नक्की उपयोग झालाय, त्या गोष्टी मी नक्की सांगू शकते. एक म्हणजे खूप मेहनतीची तयारी पाहिजे, टाइम मॅनेजमेंट पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही दोघी जणी व्यवसाय करता तेव्हा दुसरीच्या वेळेची कदर करणं किंवा अतिशय वेळेवर सगळं करणं हे खूप महत्वाचं ठरतं. तिसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी प्रॉडक्ट तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि आम्ही जो व्यवसाय निवडलाय की डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, त्याला तर हे खूपच महत्वाचं मी मानते की त्याच्यात अतिशय नीटनेस पाहिजे, क्लीन पाहिजे सगळं प्रॉडक्ट, तरच ते अर्थात लोकांना आवडते. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचे जे क्लायंट्स असतात त्यांना ज्या काही तुमच्या कमिटमेंट्स असतात की आम्ही जर 5 तारखेला सांगितलं प्रॉडक्ट तुम्हाला सगळं ऑर्डर देतो तर आमच्याकडच्या 3 तारखेला ते रात्री तयार असतं. म्हणजे ह्या गोष्टी फार ह्याच्यामध्ये महत्वाच्या वाटतात. नक्कीच नक्कीच. आपण लग्नाच्या दिवशी म्हणजे जे विधींसाठी वस्तू लागतात त्या तर मगाशी बघितल्या, पण आणखीन तुमच्या काय प्रॉडक्ट्स आहेत ते पण आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. जरूर. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आम्ही बनवले. अच्छा, म्हणजे दिवाळीत? हा, दिवाळीसाठी किंवा कधी ओवाळताना वापरू शकतो. कोणी गेस्ट यायचे असले तरी सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यात छान दिसतात. ते खूप प्रिटी. पूजा थाळ्या म्हणतात ह्याला. खालती ज्या 2 दिसत आहेत त्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही दिवा ठेवू शकता आणि हळदी कुंकवाची कुयरी पण दिलेली आहे. आणि हे वेगवेगळे हळदी कुंकवाचे करंडे आहेत वेगवेगळ्या टाईपचे. पण मला एक सांगा, या सगळ्या तुमचे प्रोडक्ट्स आहेत तर त्याची साधारण प्राइस रेंज काय आहे? ऍक्च्युली 50 रुपयापासून अगदी 1,500 पर्यंत वेगवेगळ्या प्राइसची प्रॉडक्ट्स आहेत. पण त्यातनं काही काही जरा जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत, पण अदरवाईज 50 पासून साधारण ऑन अन ऍव्हरेज 1,500 पर्यंत. ओके. आणि हे या वस्तूंचं जे पॉलिश आहे तर त्याची काही गॅरंटी वगैरे असते का? हो, आम्हाला आमचे दुकानदार 1 वर्षाची गॅरंटी देतात आणि ती आम्ही आमच्या क्लायंट्सला पास करतो. पण जर का तुम्ही वापरून झाल्यानंतर जर का प्लास्टिक मध्ये ठेवलं तर ती खरंच चांगली राहतात. त्यांची पॉलिश जे असतं ते खूप छान राहतं, वर्षापेक्षाही जास्त. हो, हे आम्ही सुद्धा आणि ट्राय केलंय. सगळ्या आधी गोष्टी आम्ही स्वतः ट्राय करतो आणि मग आमच्या क्लायंट्सना सांगतो. ही आहेत वेगवेगळ्या प्रकारची तोरणं. अच्छा. आणि ते बाजूला जी 2 आहेत ना त्याला लटकन म्हणतात. ओके, वा, एकदम शाही तोरण आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत. बरं. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक पीव्हीसी शीटवर आहे आणि एक ऍक्रिलिकवर आहेत. ओके. आणि हे सगळे वेगवेगळे पीसेस आहेत, त्याच्यामुळे ठेवताना एक छोट्या बॉक्स मध्ये तुम्ही कन्व्हिनियंट न्यायला वगैरे सुद्धा कन्व्हिनियंट. होय. आणि एक मला प्रश्न पडलाय की या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये मी जे खड्याचं, मोत्याचं आणि वेगवेगळं बारीक काम बघते तर ते तुम्ही स्वतः केलेलं आहे? हो, अर्थात आम्ही स्वतःच केलंय. ओके. कारण तेच तर खरं कौशल्य आहे ना. एक्झॅक्टली. आणि ते इतकं सुंदर सुबक दिसत आहे की खरोखरच तुमचं कौशल्य जाणवत आहे त्याच्यात. या सगळ्याला पेशन्स पण खूप लागतो. नक्कीच खरंच. वाव, ही आयडिया तर खूपच छान आहे. म्हणजे दिवे तर छान दिसतातच आहेत, पण आणखीन कशासाठी आपण वापर करू शकू? दिव्यांखेरीज अगदी छोटी छोटी गिफ्ट आर्टिकल्स असतात. उदाहरणार्थ मुलांना चॉकलेट्स घालून ही दिली तर ते खूप छान वाटतं दिसायला. मस्त. खरंच खूप सुंदर होत्या सगळ्या वस्तू आणि इतक्या आकर्षक होत्या की कुणालाही पटकन घ्याव्याशा वाटतील. पण मला आता सांगा की कुंदन क्रिएशन्सचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यासाठी भरपूर मेहनत आम्हाला करायला लागणार आहे हे माहिती आहे आणि त्याची तयारीही आम्ही सुरू केलेली आहे. ओके, व्हेरी गुड. आणि आणखीन काही प्लॅन्स आहेत का? आणखी आहेत ना. NRI मुलं जी लग्न करण्यासाठी इथे भारतामध्ये येतात तर त्यांना सगळं ते गुरुजींचं सामान आणणं हे अजिबात मॅनेज होत नाही. आणि त्यामुळे हे गुरुजींना लागणारं सामान आणि आहेर देण्या घेण्यासाठी जे काही प्रेझेंटेबल म्हणजे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स असतात तर ती पण आम्ही त्या प्लॅन मध्ये देण्याचा प्रयत्न करणार. ओके. आणि अर्थातच हे अजिबात एकटीचं काम नाहीये, तर मी आणि अमृता आम्ही दोघी एकमेकींच्या सहकार्याने हे काम आता पुढे नेणार आहोत. हे खरंच खूप दोन्ही कल्पना छान आहेत आणि तुम्हाला नक्की याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतं. आणि आज तुम्ही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचे अनुभव शेअर केले त्याच्याबद्दल मनापासून आभार. आणि तुमच्या सगळ्या फ्युचर प्लॅन्सना आमच्या चॅनल तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
थँक्यू व्हेरी मच. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे maitreyi11@gmail.com. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटनाच्या पुढच्या भागात अशाच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा बाय बाय.